नमस्कार मंडळी, द सिक्रेट ऑफ पूजाज वर्ल्ड मध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज डब्याला काय करायचं हा मोठा प्रश्न होता, कारण भाजीला घरात काहीच नव्हतं। भेंडी आणि बटाटा एवढं शिल्लक होतं। मग म्हटलं भेंडी आणि बटाट्याची मिक्स भाजी करूयात। तुम्ही कधी अशी मिक्स भाजी केली आहेत का? केली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि भेंडी आणि बटाटा जर मिक्स भाजी तुम्ही केली नसेल तर अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली हेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का। चला, खूप झाल्या गप्पा, आता भाजीला सुरुवात करूया। आपली भेंडी चिकट होऊ नये म्हणून छान अशी तेलात भाजून घेऊयात। भेंडी आपली छान अशी भाजत आहे। 3 चमचे तेलामध्ये मी भेंडी भाजून घेतली आहे। त्यानंतर ती भेंडी काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये आपण बटाटाही भाजून घेणार आहोत। बटाटा भाजून का घ्यायचा? कारण शिजायला वेळ लागतो आणि बटाटा भाजला की तो लवकर शिजला जातो। भेंडी बरोबरच अगदी पाणी वगैरे घालायची काही गरज लागत नाही। भेंडी आणि बटाटा छान असा वाफेवरती शिजला जातोय। फक्त शिजायच्या आधी आपण तो भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी भेंडी काढली आणि त्याच तेलात मी काही एक्स्ट्रा तेल घेतलेलं नाहीये। त्याच तेलात मी बटाटा सुद्धा फ्राय करतेय आणि एका बाजूला बेसन पीठ मी भाजतेय, कारण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट संपलेलं, त्याच्यामुळे मी बेसन पीठ टाकणार आहे। तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट अवेलेबल असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल। बटाटा छान असा लाल रंग येईपर्यंत, तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये मी कसा लाल रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे बटाटा काढून घेऊयात आणि पलीकडच्या साईडला बेसन पीठ सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे, ते सुद्धा एका बाजूला काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून मी जिऱ्याची फोडणी देण्यासाठी जिरे टाकले आहेत आणि काळा मसाला आणि मीठ टाकलं आहे। तुमच्याकडे जर लसणाच्या पाकळ्या असतील तर 4-5 लसणाच्या पाकळ्या टेचून टाकल्या तरी चालतील, काही हरकत नाही। मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भेंडी आणि बटाटा भाजणार आहोत। मंडळी, आपली भाजी होत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं। मस्त असा मसाला आपला भाजलेला आहे। त्यानंतर मी धना जिरा पावडर आणि मॅगी मसाला त्याच्यामध्ये टाकला आहे। चला, मसाला आपला भाजून झालेला आहे। आता भेंडी आणि बटाटा छान असा परतून घेऊयात। त्याच्यामध्ये बटाटा आणि भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून मसाला हा सगळीकडे लागला पाहिजे आपला। मी मीठ टाकलं नाही, मीठ आपण नंतर वरून टाकूयात थोडंसं। मसाला भाजून भेंडीला आणि बटाट्याला छान असा लागलेला आहे। तोपर्यंत आपण मगाशी जे बेसन पीठ भाजलं होतं ते आपण वरून टाकूया। तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट असेल तरी ते टाकलं तरी चालेल, काय हरकत नाहीये। अगदी टेस्टी अशी भेंडी होती। तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की भेंडी कशी झाली ती। आणि हो, मी प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही। ज्या टायमिंगला व्हिडिओ येईल तेव्हा लाईक करायचं आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, हे लक्षात ठेवा। चला, मी आता गरम गरम डबा भरून घेते। परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय।